नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे आपण बघितले की तेजसनं घरामध्ये एंट्री घेतलेली आहे. फटाके लावलेले आहेत. कुठे आहे तो मिणमिणता दिवा असं म्हटल्यानंतर तेजस स्वतःच सांगतो की मी इथे आतमध्ये आहे असं म्हणून. प्रभूंचा दिवटा मी इथे घरात आहे असं तो आतमधून सांगतो आणि मग सगळेजण तिकडे आतमध्ये बघायला लागतात. गायत्री तर शॉक होते की हा घरात कसा आला आणि एकदम घरामध्ये कशी एंट्री घेतली याने. तर असे सगळे त्याच्याकडे बघायला लागत आहेत. सगळ्यांना आनंद झाला आहे शिवाय गायत्री सोडून. तेजसची एंट्री मात्र घरात धमाकेदार झाली बरं का. दिवाळीच्या मुहूर्तावर फटाक्यांच्या आवाजात तेजसची एंट्री झाली आणि तो म्हणतोय आता अशीच तुमची झोप उडवणार, फटाके फुटणार, दणक्यात दिवाळी साजरी होणार. कारण डिअर गायत्री वहिनी मॅडम, तुमचा तेजस अर्थात तेजस डीजे घरात आलेला आहे असं म्हणत दाबात तेजस इथे जाऊन सोफ्यावर जाऊन बसतो. पायाचे वेगवेगळे चाळे करतो आणि मग स्टाईलमध्ये मांडीवर पाय ठेवून इथे बसलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. छान वाटतंय असं बघताना. आणि मग त्याच्या मागून सगळे इथे घरामध्ये येतात आणि मग घरात आल्यानंतर गायत्री त्याला म्हणते, काय चाललंय, तू घरात काय करतोयस? मग तेजस म्हणतो, सांगितलं ना मी तुम्हाला. अरे हां, फटाक्यांच्या आवाजामुळे दडे बसले असतील ना तुमच्या कानाला. पण मग आमचं कसं होत असेल? तुमचं लग्न झाल्यापासून आमचे कान कसे झाले असतील? आणि दिनेशकडे बघून म्हणतो, याचे तर कान गायबच झाले असतील. असे जरा तो चेष्टा मस्करी करतो बरं का प्रेक्षकांनो तेजस. आणि मग गायत्री म्हणते, इनफ, बास झालं, तू इथे घरात काय करतोयस? तू इथे घराच्या बाहेर हो असं म्हणून त्याचा हात धरून त्याला घराबाहेर काढत असते. तोपर्यंत मानसी आडवी येते आणि म्हणते, गायत्री मॅम सॉरी हां, पण तुम्ही दिलेलं चॅलेंज त्यांनी पूर्ण केलं आहे. तर लगेच तेजस म्हणतो, हो बरोबर बोलतायत त्या. तुम्ही काय सांगितलं होतं की तुमचं गुडविल आहे का? गुडविल न वापरता, प्रभूंची ओळख न वापरता चांगली नोकरी पकडून दाखवायची, नोकरी मिळवून दाखवायची. आणि तात्यासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे पांढरपेशी नोकरी आणि प्रामाणिकपणे नोकरी मिळवून दाखवायची. ती मी मिळवली आहे आणि मी आता या घरामध्ये तुमच्या कुंडलीला असा वेढा घालून इथे बसणार आहे असं म्हणून तेजस इथे सांगतो. आणि मग तेजसनं असं म्हटल्यानंतर गायत्री गप्प कशी बसणार? तर गायत्री म्हणते, मिस्टर तेजस प्रभू, तुम्ही जरा तेवढं तुमचं तोंड चालवतं ना, तेवढं तुमचं जरा डोकंही चालवा. इफ यू रिमेंबर, तात्यासाहेबांनी ना तुला चोरी केलीस म्हणून घरातून बाहेर काढलं होतं. त्यामुळे तू या घरात परत पुन्हा येऊ शकत नाहीस. वडिलांचा शब्द मोडून तू या घरामध्ये परत आलायस, त्याची तुला लाज वाटत नाही का? असं तिथे वडिलांची तत्व, त्यांची निष्ठा याच्याबद्दल तुला काडीची किंमत नाही आहे का? असं ती इथे त्याला विचारते. आणि मग सगळे आता तात्यांकडे बघतायत. मानसीसुद्धा इकडे बघतीये ती नेमकं काय उत्तर देतील किंवा काय होईल. तेवढ्या तेजस म्हणतो की आहे, मला त्यांनी सांगितलेल्या शिक्षेची किंवा त्यांच्या तत्वांची किंमत आहे आणि म्हणूनच त्यांच्या इच्छेनुसार मी इथे या घरामध्ये आलेलो आहे, त्यांच्या परवानगीनुसार आलेलो आहे. आता शॉक होण्याची पाळी सगळ्यांची आहे बरं का. तर फ्लॅशबॅक आपल्याला दाखवला आहे बरं का प्रेक्षकांनो. तर तेजस इथे बाहेर अंगणात झोपलाय. तेवढ्यात दरवाजा वाजतोय. तेजसला जाग येते, पण तो तात्या आहेत का आणि कोण आहे बघतो आणि परत झोपेचं इथे नाटक करतो. तर तात्या इथे बाहेर येतात, त्याच्या जवळ येऊन उभे राहतात. त्याला उठवायचं की नाही उठवायचं हा त्यांना प्रश्न पडलाय, कारण त्यांना भरपूर दुःख झाले, हर्ट झाले ते, आणि साहजिकच आहे. पण त्यांनी नाही ते एक उपाय केलाय. त्यांनी एक चिठ्ठी लिहून आणली आहे आणि ती चिठ्ठी ते तेजसच्या उशाखाली अशी हळूच सरकवतायत. 2 मिनटं परत इथे उभे राहतात आणि मग ते इथे निघून जातात. आणि दार लावलेल्याचा आवाज आल्यानंतर तेजस ताडकन उठतो. म्हणजे तो झोपलेलाच नसतो, पण तो उठतो आणि मग इकडे तिकडे शोधाशोध करतो. तेव्हा त्याला कळतं की तात्यांनी इथे त्याच्या उशाखाली चिठ्ठी ठेवलेली आहे. त्यामुळे तो चिठ्ठी घेतो. तात्यांकडे एकदा गेलेल्या ठिकाणी बघतो, त्यांच्या वाटेकडे, आणि मग ती चिठ्ठी तो उघडतो आणि हळूहळू इथे ती चिठ्ठी जी काही आहे ती वाचायला चालू करतो. तर प्रेक्षकांनो, त्या चिठ्ठीमध्ये तात्यासाहेबांनी काय लिहिलं असेल असं तुम्हाला वाटलं असेल ना, तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा बरं का काय लिहिलं आहे तात्यांनी त्या चिठ्ठीमध्ये. तर तात्यांनी त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं आहे की, माझा राग काही उतरला नाही आहे. तुझ्याशी थेट न बोलता मी ही चिठ्ठी ठेवतोय, त्याच्यावरून तुला हे लक्षात आलं असेलच. पण मला आज सुनंदाने आठवण करून दिली की एखादा माणूस चांगल्या वाटेवर चालत असेल तर त्याची पाठ थोपटावी, जेणेकरून तो चुकीच्या मार्गाने जाणार नाही. या न्यायाने मी तुला जे सांगितलं होतं की या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही, तर ते माझे शब्द मी मागे घेतोय. पण हल्ली तुझे निर्णय परस्पर तू घेतोसच, तर या घरामध्ये यायचं का नाही हा निर्णयसुद्धा तुझा तूच घे.
माझी तत्व आणि तुझ्या चुका यामध्ये एका आईला फार त्रास होतोय आणि तो आईला त्रास होणारा तुलाही बघवला जाणार नाही आणि मलाही. निर्णय जर का घरी येण्याचा असेल तर घराबाहेर जो काही पसारा मांडलायस तो सगळा पसारा आवरायचा. घरामध्ये अजूनही तीच तत्व, तीच शिस्त अजूनही तशीच आहे. विसरला असलास तर आठवण करून देतो असं सगळं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. न बोलता का होईना तात्यांनी घरात यायची त्याला तेजसला परवानगी दिली आणि तेजससुद्धा इथे भावनिक झालाय. तर फ्लॅशबॅक ओव्हर झालाय आणि आता मग गायत्री तात्यासाहेबांकडे जाऊन विचारते, हा जे काही बोलला, हे जे काही त्यानं सांगितलं ते सगळं खरं आहे का? तर आता प्रत्येकजण ते तात्यांकडे बघायला लागतात. तर तात्या म्हणतात की हो सुनबाई, हे तेजस जे काही सांगतोय ते सगळं खरं आहे. तेजसने माझ्या ज्या काही अटी आहेत किंवा जी काही माझी तत्त्व आहेत ती पाळूनच नोकरी इथे मिळवली आहे आणि ही नोकरी म्हणजे त्याने स्वतःला सुधारण्यासाठी दिलेली एक संधी आहे आणि त्यामध्ये त्याने यशस्वी व्हावं असंच मला इथे वाटतंय असं ते इथे सांगतात. आत्तापर्यंत त्याला जी काही शिक्षा झाली आहे ती इथे पुरेशी आहे असं ते इथे सांगतात. आणि मग आता गायत्री रिॲक्ट कशी करते बघा. म्हणजे तुम्ही त्याला माफ केलं? आत्तापर्यंत ज्या त्याने चुका केल्यात त्या सगळ्या तुम्ही इथे माफ केल्यात? जे काही तो आत्तापर्यंत वागलाय ते तुम्ही इतक्या सहज विसरलात? तर आता तात्यासाहेब म्हणतात की नाही, त्यांचं हे जे काही लग्न आहे ते मला आजही मान्य नाही आहे. मी फक्त शिक्षा इथे माफ केली आहे. आता लग्न मान्य नाही म्हटल्यावर मानसीला वाईट वाटतंय. बघू पुढे कधी मान्य करतायत लग्न ते. आणि मग तात्यासाहेब पुढं असं म्हणतात की बाकी निर्णय तुझा आहे. आणि मग तेजस म्हणतो, हा यांचा काय असणार आहे निर्णय? त्यांनाही माहिती आहे तात्या म्हणाले म्हणून मी इथे घराबाहेर राहिलो. बाकी यांच्या निर्णयाला मी काही भीक घालत नाही वहिनी असं म्हणून तो इथे गायत्रीची चेष्टा करत असतो. सूरज बिजा त्याला सांगत असतात चेष्टा करून की सांगू तोंड बंद ठेव असं सांगत असतात. पण एक आहे, वहिनी काही चिडीचा डाव खेळणार नाही. त्या आता मी कधी मोठी चूक करतो ह्याची वाट बघणार आणि मग एकदम ना असं माझ्यावरची माझी चूक जी काही आहे किंवा माझा गुन्हा जो काही आहे किंवा मला असं ना एकदम असं कॅच पकडणार असं तो एकदम इथे चेष्टा करत असतो. आणि आता बघू गायत्री पुढे काय रिॲक्ट करते. तर आबा खुश झाले आणि आबा म्हणते की आता मी दादा तुझे सगळे जे काही सामान आहे ते इथे खोलीत आणून ठेवते. पण गायत्री तिला इथे अडवते आणि म्हणते कुठे चाललीस तू असं म्हणून ती गायत्री तिला विचारते. कुठे चाललीस? चल हो तिकडे असं म्हणून ती तिला थांबवते आणि म्हणते तुझा भाऊ जरी या घरात आला असला ना तरी या घरात अजूनही माझे नियम चालतात, विसरलीस तू असं म्हणून गायत्री तिला विचारते. आणि मग म्हणते तुझा भाऊ घरात जरी आला असला तरी तो राहणार कुठे हे मी ठरवणार. त्याला आणि त्याच्या बायकोला संसार थाटायला एखादी खोली पण मिळणार नाही आणि या घरामध्ये एक छोटासा हिस्सा त्याचा सोडला तर अख्खा हक्क माझा आहे असं ती इथे म्हणते. तात्यासाहेबांनी जरी तुला माफ केलं असलं तरी तू या घरात कसं आणि कुठे राहायचं हे मी ठरवणार, समजलं असं ती इथे म्हणते गायत्री तेजसला. कुठल्या तरी एका कोपऱ्यात संसार थाटात तुमचा. आणि तिने असं म्हटल्यानंतर दिनेश म्हणतो की अगं असं कसं म्हणतेस तू गायत्री, तेजसचं आणि मानसीचं लग्न झालंय आणि या घरामध्ये तेजसची स्वतःची खोली असताना तो असं कुठल्याही कोपऱ्यात कशाला राहील. आणि गायत्री त्याच्यावर ओरडते आणि म्हणते दिनेश, त्यांचं लग्न जरी झालं असलं ना तरी घरातल्या कुणीही त्यांनी नातं स्वीकारलेलं नाही आहे त्यांचं. आधी घरातल्यांचं मन जिंका, घरातल्यांची मनं जिंका आणि मग इथे घरामध्ये राहायला या किंवा खोलीमध्ये राहायला या असं ती इथे सांगते. मग तेजस म्हणतो नको खोली तुमची वहिनी, तुम्ही हृदयात जागा दिलीत ना तेच इथे बास झालं, तुमची खोली आम्हाला नको आहे असं इथे तेजस सांगतो. नाही पण वहिनी म्हणतात ते बरोबरच आहे, नातं मान्य नाही आहे ना असं म्हणून तो एकदा मानसीकडे बघतो आणि मग म्हणतो या सगळ्यांना आपलं नातं मान्य नाही आहे, अजून मान्य झालेलं नाही आहे या सगळ्यांना आपलं नातं. तोपर्यंत त्या म्हणतात तसं आपण कुठल्याही कोपऱ्यात आम्ही म्हणजे मी राहीन असं तो इथे म्हणतो. आणि मग त्याने असं म्हटल्यानंतर इकडे गायत्री त्याच्याकडे बघते आणि तोपर्यंत मानसी इथे म्हणते की आपण राहू, आम्ही राहू असं मानसी इथे म्हणते की आम्ही कुठल्याही कोपऱ्यात इथे राहू, मी तयार आहे या सगळ्याचं मानसी म्हणते. आणि मग गायत्री म्हणते की मला तू या घरातच राहायला नको आहेस, पण आता तात्यासाहेबांनी परवानगी दिली आहे तर मी काही बोलणार नाही. पण या सगळ्यामध्ये ना हे घरात जे काही चाललं आहे लपून छपून परीक्षा देणं, तात्यासाहेबांना हे सगळं माहिती असणं, हे सगळं कुणाची अक्कल आहे ना ते सगळं मला माहिती आहे आणि हे सगळं जे काही तुम्ही करताय ते तुम्हाला ना खूप महागात पडणार आहे आणि तू सगळ्यांना खूप मोठ्या संकटात टाकणार आहेस असं इथे गायत्री धमकी देत असते. आणि मग त्याच्यानंतर तेजस इथे घाबरल्याचं नाटक करतो आणि मग गायत्री म्हणते की एवढं मोठं संकट येईल ना की कोणीच वाचणार नाही असं म्हणते आणि ती निघून जाते. आणि ती निघून गेल्यानंतर इकडे सगळे
छाया आणि विनोद तिच्या मागून निघून जातात आणि मग तेजस इथे चेष्टा करत असतो, हा हा शेपूट निघालं, माकडे निघालं असं म्हणतं. आणि मग तो म्हणतो, अरे घाबरू नका. बाकी सगळ्यांना म्हणतो की तुम्ही घाबरू नका, मी आहे ना आता, तुम्हाला कोणी काहीही करू शकत नाही. सगळ्यांचे चेहरे इथे टेन्शनमध्ये आहेत, कारण गायत्री धमकीच तशी देऊन गेली आहे. आणि मग इथे आबा म्हणते की दादा, वहिनी काय म्हणाली, सगळं महागात पडेल. तर तेजस इथे म्हणतो, वैसे भी सस्ती चीजों का शौक तो हम भी नहीं रखते असं म्हटल्यानंतर इथे आबा हसायला लागते. आणि मग तेजस म्हणतो, चला दिवाळीची तयारी करूया. तर आबा म्हणते, हो आता सगळी दिवाळीची तयारी मजेत होणार, कारण घरातला उत्साह जो काय परत आलाय ना इथे, आता सगळे सण खऱ्या अर्थाने इथे साजरे होतील असं तेजसला आबा म्हणते. आणि मग तेजस म्हणतो, आबा या सगळ्याचं क्रेडिट जे काही आहे ना ते यांचं आहे, म्हणजे यांनी फॉर्म भरा म्हणून मागे लागल्या, परत परीक्षेची तयारी करा असं म्हणून त्यांनी सांगितलं, या सगळ्याचं क्रेडिट मानसींचं आहे असं म्हणून तो मानसीला कडे बोट दाखवतो. आणि मग त्याच्यानंतर इकडे आई आणि इकडे तात्या आहेत त्यांच्याजवळ जातो, त्यांचे आशीर्वाद घेतो, चिठ्ठी ती बघतो, त्यांना नमस्कार करतो. आणि मग आईचा पण इथे नमस्कार करतो आणि आईला म्हणतो, आता मी आलोय ना घरात, अजूनही रडणार आहेस? फक्त एक गोष्ट आहे प्रेक्षकांना अशी आहे की तात्या त्याच्याशी अजूनही बोलत नाही आहेत, पण ठीक आहे, हळूहळू हा रुसवा नक्कीच दूर होईल. आपण तशी प्रार्थना करूया, लवकरच तात्या आणि तेजस इथे बोलायला लागू दे तसं. आणि मग त्याच्यानंतर इकडे तो आईला छान जवळ घेतो, आता आलोय ना मी घरात, अजूनही तू रडणार आहेस का असं प्रेमाने विचारतो. छान वाटतंय सगळे एकत्र आलेत ते बघून. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येकाला तो इथे हकलतो, आता मी घरात आलोय ना, दिवाळीची तयारी करायची आहे, चला चला आवरायला लागा असं म्हणतो. मग आई म्हणतात की आता सगळं छान होईल. मग आबा म्हणते, चला दिवाळीच्या तयारीला लागूया. तर इकडे आई म्हणतात, अगं आत्ताच उठलाय ना, तर जा आधी सगळं आवरा आणि मग तयारी लागा. मग तेजस आबाची चेष्टा करतो, जा ब्रश कर जा, वासाडी वासंती म्हणून तो इथे चिडवतो. आणि मग ती मुद्दामून हा करून असं वास सोडते आणि निघून जाते इथे आतमध्ये. सूरज लगेच बाहेर जात असतो. तर इकडे तेजस सूरजची पण चेष्टा करतो, दादू अरे पहाटेच निघालास, अरे आधी ते मुखप्रक्षालन करून घे ना, म्हणजे चूळ वगैरे भरून घे असं खुणेने दाखवतो. मग सूरज पण त्याच्याकडे बघतो, हसतो आणि आतमध्ये जातो. आणि सगळी गेल्यानंतर तो आता मानसीजवळ येतो बरं का. इथे छान बॅकग्राऊंडला म्युझिक वाजतं, मग रोमॅन्टिक असं. तो मानसीच्या इथे जवळ येतो, लकी चाम खरंच खूप थँक्यू, तुमच्यामुळे हे सगळं झालं आहे. मग मानसी म्हणते, तुम्ही घरी येणार ते माहिती होतं, पण तुम्ही असं येणार हे माहिती नव्हतं. मग तेजस म्हणतो, अरे मग आमची एंट्री अशीच असते, म्हणजे रॉकेटवर बसून जर येता आलं असतं ना तर आलो असतो आणि डायरेक्ट इथे ब्लास्ट झाला असता. मग मानसी ते विचार करते. तेजस म्हणतो, काय हो कसला विचार करताय, रॉकेटवर बसून यायचा? आणि मग मानसी म्हणते, काहीही बोलताय का हो तुम्ही? आणि मग त्याच्यानंतर असं सगळ्या प्रकारे छान असं मानसी तेजस बोलतायत. तेजस घरामध्ये आला आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आता ब्रश वगैरे करून झाल्यानंतर इथे त्याच्यानंतर सगळे स्वच्छतेला लागलेत. तेजस इथे स्वच्छता करतोय, तोपर्यंत मानसीचा त्याला फोन येतोय. आणि मग तेजस विचार करतो, लकी चाम घरातल्या घरात का फोन करतायत, यांना ऑफिसला जायचं टायमिंग झालं वगैरे असं तो इथे म्हणत असतो. आणि मानसी त्याला म्हणत असते की तुम्ही घराबाहेर या म्हणून. तर तेजस म्हणतो, अहो मी घरात आलो आणि तुम्ही घराबाहेर काय करताय? तर मानसी ऐकत नाही, इथे अंगणात या. तर तेजस म्हणतो, अंगणातली स्वच्छता ना, अहो ती मी नंतर करीन ना, तुम्ही इथे झाडाझुडी नंतर करा, तुम्हाला ऑफिस आहे, तुम्हाला आवरायचं असेल, इथल्या अंगणातली जळमटं मी काढतो इथे असं म्हणून तो सांगत असतो. तर इथे मानसी म्हणते, अहो तुम्ही आधी बाहेर या, नंतर बोला. तर बाहेर आल्यानंतर तेजसची बडबड प्रचंड वाढते बरं का. तो झाडू घेऊन डायरेक्ट इथे झाडालाच लागतो. आणि मग त्याच्यानंतर मानसी त्याला म्हणते की अहो जरा शांत बसा, एका जागी उभे राहा बघू, जरा गप्प बसा, श्वास तरी घ्या असं म्हणून ती ते सांगते त्याला. आणि आता तोंडावर बोट ठेवा आणि मी जे सांगते ना तेच ऐकायचं. आणि मी सांगते ना मी इथनं हलायचं नाही, तर इथनं अजिबात हलायचं नाही, मागे सुद्धा वळून बघायचं नाही असं मानसी तेजसला इथे ओरडून सांगते. आणि तेजस इथे बोलायचा प्रयत्न करत असतो, तरी पण तो लगेच तोंडावर हात ठेवतो आणि म्हणते, म्हणजे मला इथे बाहेर बोलवलं आणि लगेच आत पण गेला, नेमकं काय चाललं यांच्या मनामध्ये? ओ लकी चाम असं म्हणून तो इथे ओरडतो. पण लगेच मानसीनं सांगितलंय ना की तोंडावर हात ठेवून उभं राहायचं, म्हणून लगेच तोंडावर हात ठेवून इथे उभं राहतो. तर प्रेक्षकांनो, इकडे आई म्हणतात तात्यांना, मी काय म्हणते? मग तात्या इथे म्हणतात, अंदाज आहे मला तुम्ही काय म्हणणार आहे ते. तर लगेच इथे आई म्हणतात, तुम्ही तुमची शिक्षा किंवा तुम्ही तुमची जी काही तत्त्व आहेत मुरड घालणार नाही हे माहीत असताना सुद्धा मी माझ्या मुलाची इथे बाजू मांडू शकते असं म्हणून त्या म्हणतात. आणि मग लगेच तात्या इथे म्हणतात,
मानसीचा आईचा नंबर आहे का गं तुझ्याकडे, तर त्यांना फोन करून बोलवून घे आणि मानसीला इथे पाठवून दे. आणि मग त्या म्हणतात, अहो काय चाललंय, काय बोलताय तुम्ही, लग्न झालंय त्या दोघांचं, इकडे दिवस ती आपल्या घरामध्ये राहते आणि आपण असं अचानक त्यांना घरामध्ये पाठवून द्यायचं तिच्या, तर आणि तिच्या आयुष्याचं काय. तर तात्या म्हणतात, तिच्या आयुष्यासाठीच इथे बोलतोय, कारण त्या दोघांनी जे काही लग्न केलंय आणि त्याच्यामुळे तेजसच्या बंडखोर स्वभावामुळे तिला इथे त्रास होऊ नये असं मला इथे वाटतं, आणि म्हणून मी इथे तिच्या आईला परत बोलवून घेऊन मानसीला पाठवून दे असं तुला इथे सांगतोय. पण इथे सुनंदांनी स्टँड मात्र व्यवस्थित घेतला आणि त्या म्हणतायत की तेजसला आजी काही नोकरी मिळाली किंवा तेजस आज जो काही घरात आलाय तो तिच्यामुळेच आला, हे मात्र मी विसरणार नाही. आणि आता तिचं म्हणजे लग्न झाल्यावर पाठवलं नाही, पण आता एवढ्या दिवसांनी आपण तिला परत पाठवतोय. ती तिची सुनेची जबाबदारी, सुनेच्या कर्तव्य सगळं पार पाडते आणि त्यामुळे इथे मी तरी तिला इथे घराबाहेर काढणार नाही आणि मी त्यांचं हे लग्न मान्य केलं आहे असं त्या इथे सांगतात. चला, कोणीतरी एकाने तरी तेजस आणि मानसीचं लग्न इथे मान्य केलं आहे. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तेजस आणि मानसी पुन्हा एकदा घरामध्ये गृहप्रवेश करत आहेत. कारण जेव्हा लग्न झालं होतं, गृहप्रवेश झाला होता, तेव्हा एकट्या मानसीनं गृहप्रवेश केला होता, तेजसनं केला नव्हता. म्हणून या दोघांनी मिळून ते गृहप्रवेश केला आहे. आणि प्रेक्षकांनो, गायत्रीने नवीन डाव टाकला आहे की ती म्हणते की मी दिवाळीसाठी तुम्हाला इथे पैसे देणार नाही, तुमच्या नवीन सुनेला सांगा असं ती इथे म्हणते. आता बघूया पुढे काय काय होणार ते, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.